विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा इयत्ता 4थी आणि 7वीची स्कॉलरशिप परीक्षा जवळ येत आहे. त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवरती व्हीपीएन एज्युकेशनल गुरु या चॅनेलवरती त्या ठिकाणी अपलोड करत असतो. नक्कीच या व्हिडिओंचा फायदा तुमच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा घटक म्हणजे म्हणी, या म्हणीवरती नक्कीच 2 मार्क मिळवून देणारा हा घटक आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, कारण की शेवटी मी त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असणारे जे प्रश्न असतात ते कशा पद्धतीचे असतात आणि त्याची उत्तरं आपल्याला कशा पद्धतीने देणं अपेक्षित आहे हे सांगणार आहे. चला तर मग लगेचच आपण म्हणी या घटकाला सुरुवात करणार आहोत. पहा, म्हणी हा जो घटक आहे, या म्हणजे म्हणी कशाला म्हणायचं हे अगोदर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहा, लोकांच्या सतत बोलण्यात येणाऱ्या चटकदार व बोधप्रद छोट्या वाक्यांना म्हण असे म्हणतात. पहा, म्हण कशाला म्हटलं जातं, तर लोक जे काही चटकदार आणि बोधप्रद अशी वाक्य बोलतात त्याला काय म्हणायचं, म्हण असं म्हणायचं. पहा, आता एक एक म्हण आणि त्याचा अर्थ आपण समजून घेऊया. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे IMP ज्या म्हणी आहेत त्याच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, पहिली म्हण आहे अति तेथे माती. पहा, अति तेथे माती या म्हणीचा अर्थ काय आहे, तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो. त्यानंतर दुसरी म्हण आहे, पहा, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. पहा, त्याचा अर्थ काय आहे, अति शहाणपण नुकसानकारक ठरते. त्यानंतर पुढची म्हण आहे आडला हरी गाढवाचे पाय धरी. पहा, या म्हणीचा अर्थ काय आहे, तर शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते. आडला हरी गाढवाचे पाय धरी या म्हणीचा अर्थ शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते. त्यानंतर पुढची म्हण आहे असतील शिते तर जमतील भूते. पहा, असतील शिते तर जमतील भूते. आपल्या भरभराटीचा काळ असता तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात. पहा, IMP म्हण आहे. पहा, असतील शिते तर जमतील भूते. आपल्या भरभराटीचा काळ जर असता तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात. त्यानंतर पुढची म्हण आहे अंथरूण पाहून पाय पसरावे. पहा, या म्हणीचा अर्थ आहे, पहा, ऐपतीच्या मानाने खर्च करावा. पुढची म्हण आहे आयत्या बिळात नागोबा. दुसऱ्यांच्या कष्टावर स्वार्थ साधणे. आयत्या बिळावर नागोबा या म्हणीचा अर्थ काय आहे, दुसऱ्यांच्या कष्टावर स्वार्थ साधणे. त्यानंतर पुढची म्हण आहे आलिया भोगासी असावे सादर. जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे. पुढची म्हण इकडे आड तिकडे विहीर. इकडे आड तिकडे विहीर. पहा, या म्हणीचा अर्थ आहे दोन्ही बाजूने अडचणीत सापडणे. त्यानंतर उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. या म्हणीचा अर्थ आहे उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे. उचलली जीभ लावली टाळ्याला. पहा, म्हण आहे, पहा, उचलली जीभ लावली टाळ्याला. पहा, ह्या ज्या म्हणी आहेत त्या म्हणी देखील आपल्या पाठ असणं गरजेचं आहे. कधी कधी काय केलं जातं की हे जे अक्षर आहेत ते अक्षर उलटे पालटे दिले जातात आणि त्यातून तुम्हाला योग्य अशी म्हण तयार करायची असते, हे देखील विचारलं जातं. त्याच्यामुळे तुमची म्हण आणि त्याचा अर्थ हे दोन्ही पाठ असणं आवश्यक आहे. पहा, उचलली जीभ लावली टाळ्याला या म्हणीचा अर्थ आहे विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे. त्यानंतर पुढची म्हण उथळ पाण्याला खळखळाट फार. ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो मनुष्य फार बढाया मारतो. त्यानंतर पुढचा आहे, पहा, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. एखादी गोष्ट आवडली असली तरी तिला अतिलोभ बाळगू नये. पहा, म्हणजे एखादी गोष्ट आवडली असली तरी तिचा अतिलोभ बाळगू नये, म्हणजेच ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. पहा, पुढची म्हण आहे एक ना धड भाराभर चिंध्या. एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेच काम पूर्ण न होणे. एक ना धड भाराभर चिंध्या. त्यानंतर पुढची म्हण आहे एका हाताने टाळी वाजत नाही. कोणत्याही भांडणात भांडणाऱ्या दोन्ही बाजूंकडील माणसे जबाबदार असतात, म्हणजे एका हाताने टाळी वाजत नाही. पुढची म्हण आहे, पहा, ऐकावे जनाचे करावे मनाचे. अनेकांचा सल्ला घ्यावा पण स्वतःला पटेल तेच करावे. कर नाही त्याला डर कशाला. पहा, आता या म्हणीचा अर्थ काय आहे, ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही. त्यानंतर पुढची म्हण आहे करावे तसे भरावे. दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. करावे तसे भरावे. त्यानंतर पुढचं आहे, पहा, कामापुरता मामा.
म्हणजे गरजेपुरते गोड बोलणारा मतलबी माणूस. आपण काय एखाद्याला म्हणतो हे काय कामापुरता मामा आहे फक्त, म्हणजे फक्त गरजेपुरते गोड बोलणारा मतलबी माणूस. त्यानंतर काखेत कळसा गावाला वळसा, हरवलेली वस्तू जवळ असताना सर्वत्र शोधत राहणे, म्हणजेच काखेत कळसा आणि गावाला वळसा. पुढचे आहे कोल्हा काकडीला राजी. या म्हणीचा अर्थ आहे पहा, सामान्य कुवतीची माणसे क्षुद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात, म्हणजे कोल्हा काकडीला राजी. त्यानंतर पुढचा आहे खाई त्याला खवखवे, वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते. खान तशी माती. पहा या म्हणीचा अर्थ आहे आई वडिलांप्रमाणे त्याच्या मुलांची वर्तवणूक असणे, खान तशी माती. गर्वाचे घर खाली. गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो, गर्वाचं घर खाली. पुढचं आहे पहा घरोघरी मातीच्या चुली, म्हणजे सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. आपण काय म्हणतो काय घरोघरी मातीच्या चुली, म्हणजे सर्वत्र परिस्थिती कशी असते, सारखीच असते. त्यानंतर पुढचे आहे चोराच्या मनात चांदणे, वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते. पहा चोराच्या मनात चांदणं, त्याच पद्धतीने त्या म्हणीचा अर्थ काय आहे, वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते. झाकली मूठ 1.25 लाखाची, मौन पाळून अब्रू राखणे. झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणजेच काय, म्हणजे 1.25 लाखाची मूठ झाकणे असं होतं का, तर नाही, मौन पाळून अब्रू राखणे. थेंबे थेंबे तळे साचे. या म्हणीचा अर्थ आहे पहा थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी मोठा साठा होतो, म्हणजे मोठा संचय होतो. थेंबे थेंबे तळे साचे. दाम करी काम. पहा ही म्हण लय महत्वाची बरं का आत्ताच्या युगामध्ये, दाम करी काम, पैशाने सर्व कामे साध्य होणे. त्यानंतर पुढची म्हण आहे दिव्याखाली अंधार. दिव्याखाली अंधार म्हणजे मोठ्या माणसात देखील दोष असतात. मनी वसे ते स्वप्नी दिसे. पहा ही देखील IMP म्हणाया, मनी वसे ते स्वप्नी दिसे, जशी इच्छा असेल तशी स्वप्ने पडणे. लहान तोंडी मोठा घास. पहा म्हणजे आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे. लेकी बोले सुने लागे. एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. हजीर तो वजीर. पहा वेळेवर हजर राहणाऱ्याला लाभ होतो. पहा आता नमुना प्रश्न आपल्याला स्कॉलरशिपमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, तर पहा नमुना प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा आता पुढील म्हणीसाठी योग्य अर्थ निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रांगवा. काखेत कळसा गावाला वळसा. पहा आता त्याचे पर्याय या ठिकाणी दिले. त्याचा अर्थ आपल्याला कळशी घेऊन पाणी भरायला जाणे, वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधत राहणे, हरवलेली वस्तू पुन्हा सापडणे, गावाला एक प्रदर्शना मारणे. तर पहा काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा अर्थ काय होतो, वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधत राहणे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय आहे, अचूक उत्तर आहे. जेव्हा वस्तू जवळपास असून सुद्धा तिचा सर्वत्र शोध घेतला जातो तेव्हा काखेत कळसा गावाला वळसा ही म्हण वापरतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जातात. सराव संच. आता हे सरावासाठी प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. पुढील प्रत्येक म्हणीसाठी योग्य अर्थ निवडा. पहिली म्हण आहे पहा आडला हरी गाढवाचे पायधरी. या म्हणीचा अर्थ काय, असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी, काम साधण्यासाठी गोड बोलणे, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते. या ठिकाणी आडला हरी गाढवाचे पायधरी या म्हणीचा अर्थ आहे पर्याय क्रमांक 4 इज करेक्ट, शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा कोल्हा काकडीला राजी. या म्हणीचा अर्थ काय, कोल्ह्याला काकडी आवडते, शूद्र मनुष्य थोड्या मोबदल्याने खुश होतो, काटकसरीने जगणे, शूद्र माणूस कसाही राहतो. पहा आता कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ आहे शूद्र मनुष्य थोड्याशा मोबदल्याने खुश होतो, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपलं करेक्ट आन्सर त्या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचा असणार आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे कामापुरता मामा. पहा आता या म्हणीचा अर्थ आपल्याला खाली निवडायचा आहे. गरजेपुरते गोड बोलणारा, सामान्य व्यक्ती शूद्र वस्तूने संतुष्ट होतो, काम होईपर्यंत गप्प बसणे, गोड बोलून काम करून घेणे. पहा कामापुरता मामा म्हणजे गरजेपुरते गोड बोलणारा व्यक्ती. पहा आपण म्हणतो कामापुरता मामा आहे हा, म्हणजे फक्त गरजेपुरता गोड बोलणारा. त्यानंतर पुढची म्हण आहे पहा हजीर तो वजीर. पहा वेळेवर हजर राहणे, खूप फायदा होणे, वेळेवर हजर राहण्याला लाभ होतो, वेळेवर हजर राहण्याला लाभ होत नाही. पहा हजीर तो वजीर या म्हणीचा अर्थ आहे
वेळेवर हजर राहणाऱ्याला लाभ होतो, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 5वा प्रश्न पहा, एका हाताने टाळी वाजत नाही, सगळे दोषी असतात, दोघांच्या भांडण्यात एकट्याला दोष देता येत नाही, दोघांच्या भांडण्यात तिसऱ्याचा सहभाग असतो, दोघांच्या भांडण्यात एकट्यालाच दोष देणे. पहा आता या ठिकाणी एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजेच दोघांच्या भांडण्यात एकट्याला दोष देता येत नाही, दोघांच्या भांडण्यात एकट्याला दोष देता येत नाही, कारण की दोघांचाही काही ना काहीतरी दोष असतो, म्हणून एका हाताने टाळी वाजत नाही या म्हणीचा अर्थ आहे दोघांच्या भांडण्यात एकट्याला दोष देता येत नाही. घरोघरी मातीच्या चुली म्हणजे या म्हणीचा अर्थ आहे पहा, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. घरोघरी मातीच्या चुली, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. त्यानंतर पहा कशा असा देखील मन पूर्ण करायला देखील आपल्याला विचारलं जाऊ शकतं. रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून मन पूर्ण करा. दिव्याखाली काय, प्रकाश, अंधार, तेल, तेज, तर दिव्याखाली अंधार, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर. मनी वसे ते डॅश डॅश दिसे, ध्यानी रात्री दिवसा, तर स्वप्नी, मनी वसे ते स्वप्नी दिसे. झाकली मूठ 2 लाख, 1 लाख, 1.5 लाख, 1.25 लाख, तर झाकली मूठ 1.25 लाखाची, पर्याय क्रमांक 4. गर्वाचे घर खाली, इकडे आड तिकडे विहीर. अशा पद्धतीचा या म्हणीवर आधारित आपल्याला काय केले जातात, प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर कोडे देखील यावर आधारित विचारले जातात. त्याचबरोबर मन पूर्ण करा या पद्धतीचा देखील प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर म्हणीचे जे अक्षर आहेत ते उलटे पालटे त्या ठिकाणी दिले जातात आणि तुम्हाला अचूक मन शोधायला देखील लागते. म्हणजेच ह्या ज्या महत्त्वाच्या म्हणी आहेत त्या म्हणी आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी आपण घेऊन येणार आहोत आणि त्यामुळे देखील तुमचे 2 ते 4 मार्क नक्कीच त्या ठिकाणी वाढणार आहेत, या शंका नाही. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार, धन्यवाद, थँक्यू.